आमचे 6 खासदार फुटले नाहीत तर विकले गेलेत. बाजारात खासदारांनी स्वतःची बोली लावली असा घणाघात खासदार संजय राऊतांनी केलाय. दरम्यान बंडखोर खासदारांचा मंत्रिपदावरून तोडगा निघाला असून एकाला मंत्रिपद देऊन उरलेल्या 5 खासदारांना 25 कोटी रुपये भरपाई म्हणून देण्याचं ठरलंय असंही राऊत यांनी म्हटलं आहे. जर तू स्वतःला विकण्यासाठी बाजारात उभं केलं आहेस लिलावात आणि तुला कोणी विकत घेतलं त्या लिलावात, तर त्याला फुटणं म्हणत नाही विचारासाठी, त्याला विकणं म्हणतात. तसे आमचे 6 लोक 2 दिवसापूर्वी बाजारात उभे राहिले राजकीय गोलपिठ्यात आणि त्यांनी स्वतःची बोली लावली आणि ती बोली जी आहे त्यांनी दिलेल्या बोलीवर त्यांना विकत घेतलं गेलं. फुटले काय मोठा महान विचार घेऊन ते फुटले? काय विचार काय आहे? एकाला तरी विचारा त्यांना शिवसेनेचा काय विचार माहिती आहे? संजय राऊत 2019ला सगळ्यात मोठा बाजार तुम्ही मांडला. तुम्ही बाजारात उभे राहिले आणि मुख्यमंत्र्यापदाच्या खुर्चीसाठी अख्खा पक्ष, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, हिंदुत्व आणि शिवसेना विकून टाकली. 2019ला सर्वात मोठा बाजार संजय राऊतांनी मांडला होता, उद्धवजी ठाकरे यांनी मांडला होता आणि त्या बाजारामध्ये मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीच्या पोटी आपल्या वडिलांचे विचार विकले, हिंदुत्व विकलं, 60 वर्षाची शिवसेना विकली. याचं उत्तर आधी संजय राऊतांनी दिले पाहिजे. संजय राऊत 2001 अजूनही हे लोक मुंबईत नाही आहेत. यांच्यामध्ये मंत्री कोणी घ्यायचं ह्याच्यावरून वाद सुरू झालेले आहे. तेव्हा तोडगा असा निघालेला आहे की मंत्रिपद एकालाच मिळेल आणि त्याची भरपाई म्हणून उरलेल्या 5 जणांना आणखीन 25 कोटी रुपये देते. पण तुम्ही आता गोंधळ घालू नका. एकाला मंत्री करू आणि जे मंत्री होणार नाहीत त्यांच्यासाठी अजून 25 कोटी रुपये या वर्षभरात देऊ असं त्यांचं रात्री मांडवली झालेली आहे. संजय राऊत 25 कोटी रुपये देऊन जर का माणसं फोडता आली असते तर तुम्ही साधारण कोविडच्या काळामध्ये रोज 100 कोटी या हिशोबाने 9,000 कोटी रुपये कमवलेले आहेत. या 9,000 कोटी रुपयापैकीचे पैसे तुम्ही जर का खासदारांना, आमदारांना विकत घ्यायला दिले असेल तर देशभरातले 300 खासदार तुम्ही विकत घेऊ शकता, एवढी तुमची कॅपॅसिटी आहे. पैसे देऊन माणसं विकत घेता येत नाही, आमिष दाखवून माणसं विकत घेता येत नाही. त्यासाठी प्रेम, आपुलकी आणि माणुसकी लागते. दुर्दैवानं हे तुमच्याकडे नाही.